हॅलो एव्हरीवन, मी कृतिका तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तर छान असा पाऊस सुरू झालेला आहे आणि पाऊस सुरू झाला की गरमागरम भजी खायची इच्छा होते। तर पावसाचं कॉम्बिनेशनच आहे गरमागरम भजी आणि चहा। तर आज आपण भजी बनवणार आहोत। तर मी कशी भजी बनवते ते तुम्हाला आज दाखवते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण। तर इथे मी कांदे छान सालं काढून पाण्यात ठेवलेले, पाण्यात घालून घेतले की त्याच्यावर जे काही असते घाण वगैरे ते निघून जाते। आणि मग असे छान असे त्याला उभे असे बारीक कट करून घ्यायचे। बारीक कट करून घेतले की ते एका बाउलमध्ये काढून घेतले आणि त्यामध्ये कोथिंबीर चिरून घातली। कोथिंबीर अशी बारीक चिरून घालायची। त्यानंतर इथे मी खलबत्त्यामध्ये धणे असतात, अख्खे धणे, ते जरा असे भरडून घेणार आहे। तर अशा प्रकारे हे भरडून घेतलेले धणे त्यामध्ये मी घालणार आहे। आणि त्यानंतर हिरवी मिरची आणि आलं त्याचं वाटण करून घेणार आहे। वाटण म्हणजे थोडंसं असं जाडसर कुटून घ्यायचं आहे आणि ते ह्यामध्ये ॲड करायचं आहे। तर हे अशा प्रकारे त्यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद, चवीनुसार मीठ आणि आपल्याला जेवढे कांदे असतील त्या कांद्याला जेवढं मावेल तेवढं बेसन घ्यायचं आहे। आणि त्या बेसनामध्ये पाणी अजिबात नाही घालायचं आहे। जेवढं त्या कांद्याला मीठ वगैरे आपण घालतो त्यामुळे पाणी सुटतं। तर छान असं त्याला मळून घ्यायचं आहे त्यामध्ये, जेणेकरून ते कांद्याच्या पाण्यामध्येच ते पीठ भिजलं जातं। तर हे इथे अशा प्रकारे मग हे करून घेतलं, मिक्स करून घेतलेलं आहे। बेसन थोडंसं कोरडं आहे, इथे मी हे फॉर्च्यूनचं बेसन वापरलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हे थोडंसं कोरडं वाटतं म्हणून अगदी 2 ते 3 चमचे पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे भजीचं। त्यानंतर मग इथे कढई गरम करत ठेवली आहे, त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे ही भजी तेलात सोडायची आहे आणि छान एका साईडने खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। एका साईडने तळून झाले की मग त्याला आपण पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनेही छान असं दोन्ही साईडने छान गोल्डन ब्राऊन करून तळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे ही आपली भजी तळून झालेली आहे आणि मस्तपैकी अशी चहाबरोबर इथे मी सर्व केलेली आहे। तर या खायला तुम्हीसुद्धा। आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला। व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसह। तोपर्यंत बाय।